आणि एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, सुनेत्रा पवारांनी कुणाची भेट घेतली हे संध्याकाळपर्यंत समजेल। सुनेत्रा पवारांच्या मोदी बागेतील भेटीबाबत युगेंद्र पवार यांची ही प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांनी आज मोदी बागेत भेट दिलेली होती आणि त्याच संदर्भात आता हे प्रतिक्रिया समोर येतात। युगेंद्र पवारांची ही देखील प्रतिक्रिया आपण बघतोय। साहेबांवरती टीका करण्याचं त्यांनी काही सोडलं नाही, म्हणजे लोकसभेमध्ये सुद्धा साहेबांवरती टीका पाहायला मिळाली आणि बारामतीमध्ये सुद्धा तेच पाहिलं। ज्यांनी टीका केली दुसऱ्या दिवशी सकाळी कुठं होते? साहेब आहेत शेवटी। म्हणजे छगन भुजबळ यांनी पवारांवरती टीका केली की बारामतीतून फोन गेला आणि विरोधी पक्ष गेले नाहीत, मात्र दुसऱ्या दिवशी छगन भुजबळ सिल्वर ओकवरती जातात आणि म्हणतात की नाही, साहेबच हे प्रश्न सोडवू शकतात। साहेबांनी खरं तर याच्यामध्ये मध्यस्थी करायला हवी। मग त्याच्यातूनच तुम्ही समजून घ्या ना की साहेबांची ताकद किती आहे। जनसन्मान रॅलीचे व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले की अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून सुद्धा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेले होते की कार्यक्रमाला गर्दी नव्हती। खरंच तशी परिस्थिती होती? मी तेव्हा बारामतीत नव्हतो, त्याच्यामुळे मला काय नक्की माहिती नाही, पण जे इथं होते ते सगळे म्हणतात की तिथं स्थानिक लोक कोणच नव्हते आणि अशी चर्चा आहे बारामतीत, पण खरं खोटं काय मला माहिती नाही। छगन भुजबळांनी काल सिल्वर ओकवरती भेट घेतली। आज काकी सुनेत्राबाई पवार ज्या आहेत त्या मोदी बागेमध्ये गेलेल्या होत्या। त्यांच्या पक्षाकडून सांगण्यात आलं की नाही, ते अजित पवारांच्या भगिनींना भेटायला गेले होते, मात्र माध्यमांमध्ये याची बरीच चर्चा झाली की काल छगन भुजबळ साहेबांना भेटायला जातात आणि आज सुनेत्राबाई मोदी बागेमध्ये जातात। खरंच साहेबांची भेट झाली की नाही याच्यावरती आता बरीच चर्चा होती। पण मला कसं माहित? मी आता सकाळपासून इथं बारामतीत माझी कामं करतोय, ते कुणाला भेटले काय नाही बहुतेक संध्याकाळ रात्रीपर्यंत कळेल। पण मोदी बागेत माझी आत्या माझ्या ते पण राहतात, नीता पाटील त्यांचं नाव आहे, आणि त्यांना भेटायला गेले असतील। साहेबांचा काय बारामती आधी तर दौरा झालेला आहे, मात्र पुन्हा एकदा काय साहेबांचा दौरा होतोय का किंवा त्याची आखणी केली जाते का? आगामी विधानसभेच्या दृष्टीनं साहेबांचा दौरा कधीपासून सुरू होईल आणि तसे काय कार्यक्रम आहे? काय शेवटी साहेब हे ओरिजिनल बारामतीकर आहेत, साहेब आहेत त्याच्यामुळे हे सगळं आहे, हे फॅक्ट आहे आणि हे त्यांचं गाव आहे, मूळ गाव आहे। साहेब स्वतःहून न सांगता पण बारामतीला येत असतात, काय काय वेळेला कधी पण ते येतात। बारामतीत आल्यावर त्यांना खूप असा आनंद आणि उत्साह त्यांचा वाढतो, त्याच्यामुळं 100% साहेब येणार आहेत ह्याची मला खात्री आहे। पण कधी येतील ते आज सांगता येणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की महायुतीच्या जनसन्मान, शेवटचा प्रश्न, जनसन्मान 18 तारखेला ते असणारच आहेत, त्याच्यामुळे आज उद्या ते येतील, पण त्याच्यानंतर पण ते येत राहतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं जनसन्मान रॅलीचं ठिकाण हे बारामती निवडलं की ते राज्यात जेव्हा दौरा करणार आहेत, मात्र त्यांना बारामती का निवडावी लागली? लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं शरदचंद्र पवार पक्षाला यश मिळालं म्हणून हा कार्यक्रम त्यांना बारामतीमध्ये घ्यावा लागला। काय तो त्यांचा प्रश्न आहे, शेवटी त्यांचा अजेंडा आहे, त्यांचे कोण ॲडवायझर्स असतील किंवा काय म्हणजे त्यांना कोण सांगणारे काही लोक असतील किंवा त्यांनी ठरवलं असेल।